आणि आता सुरुवातीला अर्थातच पावसाची बातमी। महाराष्ट्राला आज पावसाने झोडपलेलं आहे आणि त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भिवंडी आणि पालघरमध्ये सुद्धा उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जाते। उद्याही अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज मुंबईमध्ये दुपारनंतर शाळा सोडण्यात आलेल्या होत्या, मात्र साठलेल्या पाण्यातून या विद्यार्थ्यांना घरापर्यंत वाट काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। काही ठिकाणी तर कंबरभर पाण्यातून पोलिसांना मुलांना रेस्क्यू करावं लागलं। कळवा भागामध्ये रस्त्यावरून बोटीतून या मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवावं लागलेलं होतं आणि हे सगळं पाहता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने उद्या मुंबई आणि परिसरामध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवरच्या, विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी शाळेला सुट्टी देणं या संदर्भातले अधिकार त्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। मला वाटतं की आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये पण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आणखी अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि इतरही जसं मी बोललो कधी मला असं बोललं काही उचित नाही। आणि आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याला अपडेट देत आहेत। निकेश, प्रशासनाकडून वेळीच खबरदारी घेतली जाते असं म्हणता येईल? नक्कीच मुंबई उपनगर प्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुद्धा आज दिवसभर पावसाची संततधार जी आहे ती सुरू होती आणि याचाच परिणाम जो आहे तो ठाणे शहर असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा पालघर, भिवंडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। अनेक सखोल भागामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे पाणी साचलेलं पाहायला मिळालं आणि याच साचलेल्या पाण्यातनं वाहतूक देखील सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळाली। दुपारनंतर पावसाचा अंदाज घेत शाळा प्रशासनाने किंवा महानगरपालिका प्रशासनाने शाळेला सुट्टी जाहीर केलेली होती आणि त्यातनंच शाळेला सुट्टी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना भरलेल्या पाण्यातनं प्रवास जो आहे तो करायला लागला। काही ठिकाणी म्हणजे कळवा भागामध्ये बोटीच्या साह्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। तर आता उद्याचा पावसाचा अंदाज घेत प्रशासनाने ठाणे जिल्हा असेल किंवा पालघर जिल्ह्यातल्या ज्या काही शाळा, माध्यमिक किंवा शाळा असतील किंवा उच्च माध्यमिक शाळा असतील, या सर्व शाळांना सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे। आज दिवसभर पावसाचा अंदाज घेता उद्या हा निर्णय जो आहे तो पालिका प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय। निकेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।